नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत नगरपरिषद संवर्ग भरती गट क परीक्षा 2023 निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. याबाबत अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर निकालाच्या PDF लिंकसुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता, महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 प्रारूप निवड सूची आणि अतिरिक्त प्रारूप निवड सूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक आहे, महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी करता संवर्ग निहाय प्रारूप निवड सूची आणि अतिरिक्त प्रारूप निवड सूची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत. यानुसार महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करता दिनांक 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर दिनांक 25 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. यानुसार दिनांक 11 जुलै 2023 रोजीच्या जाहिरातीत संवर्गनिहाय आणि श्रेणीनिहाय नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन 8 संवर्गांची भाग 1 प्रारूप निवड सूची आणि भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवड सूची म्हणजेच प्रतीक्षा यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ती चेक केली जाऊ शकते. याची PDF लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही सुद्धा चेक करू शकता. यामध्ये संवर्ग पाहूयात. पहिला जो संवर्ग आहे, महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क श्रेणी अ, ब आणि क. दुसरा आहे महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत गट क श्रेणी अ, ब आणि क साठी. यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संगणक गट क. चौथा आहे महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क. पाचवा संवर्ग होता महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल लेखापरीक्षक गट क. सहावा आहे महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी गट क. सातवा संवर्ग आहे महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन अधिकारी गट क. यानंतर आठवा संवर्ग महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक गट क. अशा पद्धतीने या 8 संवर्गांचा जो निकाल आहे, तो निकाल म्हणजेच वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट जारी करण्यात आलेली आहे. सदरची प्रारूप निवड सूची ही कागदपत्र पडताळणी करता असून भाग 1 मध्ये संवर्गनिहाय श्रेणीनिहाय समाविष्ट केलेले उमेदवार हे जाहिरातीत नमूद सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार पात्र उमेदवारांच्या संख्येइतके आहेत. यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करता तयार करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेतील नुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4 मे 2022 च्या तरतुदीप्रमाणे जाहिरातीत नमूद सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार भरावयाच्या पदसंख्येच्या प्रमाणात उमेदवारांचा समावेश करून भाग 2 मध्ये श्रेणी क करता अतिरिक्त प्रारूप निवड सूची प्रतीक्षा सूची तयार करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्गात जाहिरातीमध्ये श्रेणी क ची पदे समाविष्ट नसल्यामुळे श्रेणी ब करता भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवड सूची प्रतीक्षा यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. यानुसार जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे, ते चेक करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे उमेदवार सिलेक्शन लिस्टमधून बाहेर जाऊ इच्छितात त्यांना ऑप्टिंग आउटचा विकल्प देण्यात आलेला आहे, तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो. यासाठीची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. 18 जून 2024 पर्यंत ऑप्टिंग आउटचा विकल्प सिलेक्ट केला जाऊ शकतो. यासाठी नोंदणीकृत मेल ID वरून ऑप्टिंग आउटचा पर्याय सादर करणे आवश्यक आहे. यानंतर कागदपत्र पडताळणीसाठीची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. वेळापत्रकानुसार पाहू शकता. प्रथम भाग आहे 1 मधील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येईल, म्हणजे सिलेक्शन लिस्टमधल्या उमेदवारांची. त्यानंतर जे उमेदवार यामध्ये गैरहजर राहतील त्यांच्यानंतर जे सिलेक्शन लिस्टमधली वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार असतील त्यांची
कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि त्यासाठीची यादीसुद्धा पुन्हा एकदा जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने विस्तारित माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येक संवर्गासाठीची त्याचबरोबर इतरसुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ते चेक केली जाऊ शकते. यासाठी त्या निवड यादी म्हणजे आणि वेटिंग लिस्ट आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा सूची याबद्दलची माहिती पाहूयात. जी लिंक देण्यात आलेली आहे, या लिंकवरून सुद्धा तुम्ही तुमची जी यादी आहे, नगर परिषद संचालनालयासाठीची गट क संवर्गाची भरतीसाठीची ती चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता ज्या अधिकृत लिंक आहेत यानुसार जी भरती आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा गट क श्रेणी अ यासाठीची प्रारूप निवड सूची आहे. यामध्ये प्रारूप निवड सूचीमधील एकूण उमेदवारांची संख्या देण्यात आलेली आहे 24 आहे. यामध्ये उमेदवारांची नावं चेक करू शकता. यानंतर पुढची जी यादी आहे याच्यामध्ये पाहू शकता प्रारूप निवड सूची आहे. याच्यानंतर सुद्धा त्यानंतर शेवटी जी आहे जी वेटिंग लिस्ट आहे प्रतीक्षा सूची ती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. यानंतर दुसरं पद पाहू शकता याच्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण लेखा सेवा संवर्ग यासाठीची प्रारूप निवड सूची आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे कॅटेगरी वाईज देण्यात आलेली आहे. तुमचं नाव जे आहे या यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीसाठीचं जे वेळापत्रक आहे लवकरच अधिकृतरित्या जाहीर केले जाईल. यासंबंधीची पुढची अपडेटसुद्धा नगर परिषदच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल. आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी म्हणजेच भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.